नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंढरपूर यात्रा 4000 भाविकांनी घेतला लाभ. सामूहिक एकतेचं दर्शन. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपुराची यात्रा यंदा खास ठरली. कारण ही यात्रा झाली ती मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि विशेषतः सर्व धर्म समभावाचं प्रतीक ठरली. या दिंडी यात्रेत 4000 भाविक सहभागी झाले होते. पाहुया दिंडी यात्रा. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. चला आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई. हॅलो, टाळकड्यांनी इकडे यायचंय. जेव्हा टाळकरी आहेत त्यांनी इकडे. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. पुन्हा एकदा बातमीकडे. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ हिंदू भाविकच नव्हे तर मुस्लिम बांधवांनीही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभाग घेतला. विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीवर गुलाब पुष्प अर्पण करत त्यांनी भक्तिभाव व्यक्त केला. हे दृश्य केवळ सामाजिक सलोख्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐक्याचं देखील प्रतीक बनलं. यात्रेतील आणखी एक भावस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी सौ साधना महाजन यांचा सहभाग. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या प्रतिकृती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेत त्या दिंडी चालत सहभागी झाल्या आणि त्यांचा या भक्तिभाव अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरेचा नव्हे तर सर्व समाज घटकांना एकत्र आणणाऱ्या महाराष्ट्राच्या सामाजिक वारशासारखा ठरला. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात देखील अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल हे नक्की. याच बरोबर बातमीपत्र संपले.